स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। नमस्कार। इथे मी 20 घरांची चेन विणलेली आहे। तर पुढे इथे आपल्याला साईडचे 3 चेन सोडायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचा आहे। इथे आपल्याला सलग 8 क्रोशिया विणायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला खाली एक चेनचं घर सोडायचं आहे आणि इथे आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत। सेम मागील या क्रोशियाप्रमाणेच 8 क्रोशिया इकडे पण आपल्याला विणून घ्यायचे आहेत। उरलेल्या सर्व चेनच्या घरामध्ये मिळून असे एकूण 8 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत। 3 चेनसह असे एकूण 4 क्रोशिया आपल्याला साइडला विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला खाली सोडलेल्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे आणि उरलेले परत 5 चेन बनवायचे आहेत। 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि पुढील 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। या 4 क्रोशियावरती आपल्यावरती इथे साइडचे 2 क्रोशिया विणायचे आहेत। नंतर पुढे 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये इथे हाफ क्रोशिया किंवा चेन विणून घ्यायची आहे। पुढे पण आपल्याला इथे परत 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम तिसऱ्या चेनमध्ये इथे चेन विणून घ्यायची आहे। पुढेही 5 चेन बनवायचे आहेत आणि साइडच्या 2 क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। साइडचे 2 क्रोशिया आणि ह्या चेनमध्ये 2 क्रोशिया असे एकूण 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला ह्या चेनच्या मध्यभागील चेनमध्ये इथे ही चेन विणून घ्यायची आहे आणि पुढे सेम परत 5 चेन बनवायचे आहेत आणि उरलेले पुढील क्रोशिया चेनच्या घरामध्ये 2 विणून पुढील 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे परत 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत। चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला पुढील 4 क्रोशिया विणायचे आहेत। एकूण साइडचे 8 क्रोशिया विणून झाल्यानंतर मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढे इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये 4 क्रोशिया विणायचे आहेत। आणि साइडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला साइडची 3 चेन विणून घ्यायची आहेत आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत।
या क्रोशियानंतर इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडचे 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत पुढे सेम क्रोशियावरती क्रोशिया साईडचे 2 क्रोशिया विणल्यानंतर 5 चेन बनवायचे आहेत खालीप्रमाणे. तिसऱ्या चेनच्या घरामध्ये इथं चेन विणायची आहे. मध्यभागी 5 चेन बनवायचे आहेत. पुढे इथे सेम परत तिसऱ्या चेनमध्ये चेन विणायची आहे. 5 चेन बनवायचे आहेत पुढील आणि साईडचे 2 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे साईडचे 4 क्रोशिया विणायचे आहेत. आणि 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 5 चेन विणायचे आहेत. पुढील 4 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे सेम याप्रमाणेच आपल्याला वरती इथे 8 क्रोशिया इथे विणायचे आहेत साईडचे. मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि पुढील 8 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. खालीप्रमाणे असंच पुढे वरती विणत जायचं आहे आणि ही तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे. अशा ह्या तोरणपट्टीला आपल्याला पुढे ही लोकर जॉईन करून घ्यायची आहे. इथे आपण 3 चेन बनवले आहेत तर इथे एकूण आपल्याला 16 चेन विणायचे आहेत. या 15 चेन आणि आपण ज्या चेनमध्ये चेन विणणार आहोत त्या अशा करून 16 चेन इथे होणार आहेत. तर हे आपल्याला हे 3 आणि 3 6 चेन झाल्या. 6 7 8 9 तर 8व्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे हे चेन विणून घ्यायचे आहे. असंच आपल्याला हे पूर्ण तोरणपट्टीला असं विणून घ्यायचं आहे. तर पुढे हे आपल्याला परत हे 8व्या चेनमध्ये हे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला या चेनवरती चेन विणायचे आहेत. इथे खाली आपण 14 चेन साईडचे 2 चेन मिळून 16 चेन विणल्या होत्या. तर इथे आपल्याला वरती 13 चेन आणि साईडचे 14 अशा एकूण 15 चेन इथं विणायचे आहेत आणि ह्या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे परत आपल्याला वरती चेन विणायचे आहेत 14. तसंच हे पूर्ण या पट्टीला विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला चेन विणायची आहे. 4 चेन सोडायचे आहेत खाली आणि इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. याच्या 4थ्या चेनमध्ये आणि खालील 4थ्या चेनमध्ये अशी दोन्ही चेनमध्ये मिळून आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत. 1 इथे आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणायचे आहेत.
हे 5 क्रोसिया विणल्यानंतर इथे चेन विणायची आहे आपल्याला आणि मध्यभागी इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम याचप्रमाणे परत आपल्याला इथे 15 चेन विणायचे आहेत। चौदा 15 आणि ही 16 असे मध्यभागी हे विणून घ्यायचे आहे। सेम याचप्रमाणे पुढे परत 16 चेन विणायचे आहेत। सेमेच्या मध्यभागी हे विणून घ्यायचे आहे, असं विणायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 चेनची घर विणल्यानंतर इथे वरतीही आपल्याला 8 घर तयार झालेले आहेत। तर इथे आपल्याला सेम याप्रमाणेच इकडे क्रोसिया विणायचा आहे। तर चेन विणायची आहे आणि इथे आपल्याला चौथ्या चेनच्या घरामध्ये सेम 5 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे चेन विणायची आहे। मध्यभागी चेन विणल्यानंतर इथे परत आपल्याला 8 चेन द्यायचे आहेत आणि या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत आपल्याला खाली आपण 14 साईडच्या मिळून 2 अशा 16 चेन विणल्यानंतर आपल्याला इथे वरती 15 चेन विणायचे आहेत। चेनमध्ये चेन ही विणून घ्यायची आहे। सेम पुढे याप्रमाणे विणून घ्यायचं आहे। नंतर पुढे इथे आपल्याला हे चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। इथे परत आपल्याला याप्रमाणेच चेन बनवायची आहे आणि चौथ्या चेनमध्ये त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी हे चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। सेम याचप्रमाणे पुढे आपल्याला परत आपल्या इथे 14 चेन विणायचे आहेत। चेनच्या मध्यभागी ही चेन विणून घ्यायची आहे, असंच पुढे विणायचं आहे। असे विणल्यानंतर पुढे चोकर जॉईन करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला खाली ह्या चेनच्या चौथ्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोसिया विणायचे आहे। असे ते एकत्र 5 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला 1-2 चेन विणल्यानंतर परत इथे आपल्याला चेनमधून चेन विणून इथे आपल्याला एकूण 14 चेन विणायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। असे एकूण 16 चेन इथे विणलेले आहेत जॉईन केलेल्या 2 चेनसह आणि सेम पुढेच आपल्याला परत अशा 14 चेन विणायचे आहेत। एकूण अशा 9 घरांना हे विणून घ्यायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 घरं विणल्यानंतर इथे आपल्याला परत इथे चेन विणायची आहे। इथे आपल्याला सेम मागीलप्रमाणे इथे चेनच्या चौथ्या घरामध्ये क्रोसिया विणायचा आहे। इथे एकूण आपल्याला 5 क्रोसिया विणायचे आहेत। त्यानंतर एक चेन विणायची आहे। 2 चेन विणल्यानंतर चेनमधून चेन काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला
7 चेन विणायचे आहेत आणि या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे। पुढे आपल्याला ह्या चेनवरती 13 चेन विणायचे आहेत। चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। हे असं कमी करत विणत आणायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला सेम खालीप्रमाणे परत ह्या चौथ्या चेनमध्ये आपल्याला इथे 5 क्रोशिया विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला सेम 2 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या घरामध्ये इथं चेन विणायचे आहे। इथे उरलेले आपल्याला 7 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे। नंतर पुढे सेम परत इथे परत ह्या 5व्या चेनमध्ये आपल्याला इथे 5 क्रोशिया, चौथ्या चेनमध्ये इथे आपल्याला परत 5 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत 2 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत। 2 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये लोकर अशी विणून घ्यायची आहे। इथे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायची आहे। चेन विणायची आहे आणि इथे सेम मागीलप्रमाणे चौथ्या चेनच्या घरामध्ये इथं उरलेले क्रोशिया इथं साईडचे विणून घ्यायचे आहेत 5। नंतर पुढे इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम इथे ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे। परत नंतर इथे चेन विणायची आहे आणि ह्या पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला चौथ्या चेनमध्ये इथे पुढील क्रोशिया 5 विणून घ्यायचे आहेत। 2 चेन पुढे विणायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायचे आहे आणि पुढील 14 चेन विणायचे आहेत आणि मागील प्रमाणे हे सर्व पुन्हा विणून घ्यायचं आहे। हे असं विणून झाल्यानंतर पुढे इथे आपल्याला असे सर्व बाजूने गोंडे लावून घ्यायचे आहेत। असे हे तोरण तयार झालेले आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।